रात्रीच्या 12 वाजता एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे निघाली आहे सांगू? बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. कुणाचा? आणि जसं जसं वय वाढतंय ना तसं तसं माझी बर्थडेची एक्साइटमेंट तरी थोडी थोडी कमी होत चालली. तुमच्यासोबत पण असंच होतंय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या अव्युकची माझ्या बर्थडे साठीची एक्साइटमेंट प्रत्येक वर्षी वाढतच चालली. म्हणून अव्युकने आणि त्याच्या डॅडाने माझ्यासाठी रात्री 12 वाजता खूप छान बर्थडे सरप्राईज प्रिपेअर केला. आणि मग दुसऱ्या दिवशीचा फ्रेंड सोबतही सेलिब्रेशन छान. वीकेंडच्या दिवशीचा बर्थडे आणि पुण्यातलं सुंदर असं क्लायमेट बघून आमचा प्लॅन ठरला लॉंग ड्राईव्ह. मग काय पटापट रेडी झाली. ही पाणी पिण्याची नवीन स्टाईल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. फायनली सगळं पटापट आवरून आम्ही निघालोय पवना लेकच्या कॅफे बॅम्बे. सगळ्यांच्या हॅपी बर्थडे वाल्या कॉल्स आणि मेसेजेसला रिप्लाय देत देत कॅफेला कधी पोहोचलो कळलं. आणि 2 मुलांची आई झाल्यानंतर जेव्हा संतूर मॉम हॅपी बर्थडे वाला मेसेज येतो ना त्यांना थँक्यू बोलताना एक स्माइली मी एक्स्ट्रा सेंड करते. ह्या बर्थडेच्या दिवशी देवाकडे माझी एकच प्रार्थना, असंच आयुष्यभर फिट आणि एनर्जेटिक राहण्याचं वरदान मला. आपल्या आयुष्याची किंमत आपण आई झाल्यानंतरच अचानक कशी बरं वाढत असेल. कॅफेचं अँबियन्स खरंच खूप सुंदर होतं. त्यात तो रिमझिम पडणारा पाऊस आणि गारवा, मूड एकदम फ्रेश झाला. चेरीचं हे वन डे रिटर्न वालं फर्स्ट आउटिंग होतं. पण मम्माचा बर्थडे आहे ना मग आपण नको रडत बसायला हे समजून तिनेही काहीच त्रास दिला आज नाही. वीकेंड असल्यामुळे गर्दी थोडीशी एक्सपेक्टेड पण तरी सुद्धा वेटिंगला खूप वेळ बसावंही लागलं. ऑर्डर केलेलं सगळं फूड 5 मिनिटात टेबलावर. चेरी जशी जशी थोडी मोठी होते ना तशी तशी ह्या दोघांची मस्ती आता जरा वाढायला लागली. रोजचं त्यांचं वेड्यासारखं प्रेम बघून ना आम्ही तरी बोर झालोय आणि आता वाट बघतोय त्यांच्या पहिल्या वहिल्या भांडणाची. भावा बहिणीच्या नात्यामध्ये कडकडून भांडणं हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आणि छान असा दिवस स्पेंड करून आम्ही परतलो आमच्या घरी. यूट्यूबवरचा फुल ब्लॉग बघायला विसरू नका. बाय. प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब.